ओके सो व्हेरी गुड मॉर्निंग. टाईम झाला आहे 5:15. आज आहे संडे 21 डिसेंबर आणि आज चाललो आहोत आपण एक मस्तपैकी संडे ब्रेकफास्ट राईडला. ग्लव्ज अँड ऑल सगळं आतमध्ये आहे, थोड्या वेळात काढतो. बाकी थंडीचं प्रिपरेशनमध्ये तर आलो आहे. चलो गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सो हा जो बोमाल होल्डर आहे मोबोचा, आम्ही स्पेशली या राईडसाठी तर नाही ऑर्डर केला आहे. हा माझ्याकडे आधीपासून होता. मी इन्स्टॉलेशनची व्हिडिओ तुम्हाला बघायची असेल तर आपल्या प्रिव्हियस ब्लॉगमध्ये असेलच, बट मी याला जास्त वापरलं नाही कारण की हा लूज होत होता. जिकडे मी माझा GPS माउंट लावला आहे ना तिकडनं सारखा लूज होत होता. आणि मालवणला दादानी काय माहीत काय केलं याला फिटिंग, पण तो प्रॉपर फिट झाला. आता दादा बोलतो आता काढू नको, फिट झाला. तर मी बोलले ठीक आहे, आता आज आहेच तर फायदा उचलू त्याचा. बरोबर 5:50 झालेत आणि कोणीही रोडवर नाही आहे. सगळे मस्त टांगा पलटीकडून संडेला झोपले असतील आज. आणि ॲज युजल आपण आपली खुजली म्हणून चाललं आहे राईडला. भाई साहब किती जागी खोदून ठेवल्या लोकांनी. मी बोललो शॉर्टकट म्हणून आलो इथून. ठीक आहे, आपली एडी खोदा भाई, अख्ख्या रस्ता पूर्ण खोदून ठेवा, मला फरक नाही पडत. चलो फिलिंग करू, प्रेशर चेक करू. जरा प्रेशर मला वरती खालती वाटते आज गाडीचा. आणि निघू. मॅप तर काय मेंटल झालं. आता मी ठरवलं आहे भाई आपण पडगाववरूनच जाऊ आणि येताना बदलापूर रोडवरून येऊ, कारण की आता बदलापूर रोड खराब आहे असं ऐकलं आहे मी. हा मोस्टली तर मी कधी अवॉइड करतो पेट्रोल पंप, पण आता वेळेला केळ. ठीक आहे मित्रा, स्लो टाक, स्लो. रिटर्न येतात आता. बस ओके. सो ऑल सेट फायनली 6:30. म्हणून मी बोलतो दरवेळेसला राईडला यायच्या आधी आदल्या दिवशीच ही सगळी कामं करून घेत जा, म्हणजे फ्युलिंग बाकीचे एअर प्रेशर वगैरे सगळं चेक करायचं. जाऊ दे, चलो लेट्स गो. आज काय आपला ग्रुप नाही आहे, सो नाही कोण लीड करणार आहे नाही कोण टेल करणार आहे, म्हणजे आपला वडा आणि आपलाच पाव. टेन्शन फ्री चालू आहे. आता मी डीजेला जो लेटेस्ट ऑडिओचा सेटअप ठेवला आहे ना, तो आहे AKGचा सॅमसंगचे ऑडिओ यूज करतो आहे. बट टू बी फ्रँकली ना, जो सोनीचा माईक आउटपुट देत होता ना, तो भाई हा माईक नाही देत आउटपुट. कारण की माझं असं नाही की मी 3 वर्ष झाले माईकच्या स्ट्रगलवरती, तर माईकची क्वालिटी मला लगेच समजते. माईकचा आउटपुट ना लगेच समजतो मला. एडिटिंगच्या टायमाला बेसिकली समजतो. तुम्हाला आउटपुट येत असेल चांगला ना असं नाही, बट ते कसं माहिती आहे का, ते एडिटरला समजेल. जो आता डेली ब्लॉग बिग शूट करतो, डेली ब्लॉग एडिट करतो, त्यांना समजेल आउटपुट. बेस्ट कंपॅरिझन सांगून आता हा व्हिडिओ आताचा बघा किंवा लेटेस्टवाला माझा प्रिव्हियस व्हिडिओ बघा संडे राईडचा, आणि डायरेक्ट उज्जैनची राईड बघा. उज्जैनच्या राईडचा ऑडिओ आणि तो वाला ऑडिओ कम्पेअर करायचं, तुम्हाला समजेल फरक काय बोलते मी. माळशेज घाट मी लास्ट मला आठवते 1-1.5 वर्ष आधी गेलो. लास्ट इयर तर मला आठवत पण नाही मी गेलो आहे. आता मला आयडिया नाही DJI ही मुवमेंट कॅप्चर करतो आहे की नाही, बट मला माझ्या नेकेड आयने जे दिसतंय ना, ओ माय गॉड, फुल पॉवर दिसतं, फुल पॉवर. या व्ह्यूसाठी स्पेशली ना मी थांबलो साईडला, बोललो नाही दाखवला पाहिजे. DJI मला माहीत नाही कॅप्चर करते की नाही, बट काय सीन झाला आहे डेंजर. कडक वाटतं रे फ्रेम. असे काही व्ह्यू दिसले ना सकाळ ब्रेकफास्ट राईडला सकाळच्या, तर वरतीच वाटतं सकाळी उठणं. काय मस्त व्ह्यू. असा व्ह्यू जर आता घरी झोपलो असतो बघायला भेटला असता का मला, त्याच्या ब्लॉगमध्येच बघायला भेटला असता, पण स्वतःला बघायला भेटला असता का मला. दोघंच चाललेत राईडला, बाप बेटा. मस्त तिकडे वाटेला हेल्मेट घातलंय, पद्धतशीर फुल सगळे मिरर बघत चाललेत. एक नंबर. होपफुली आपला फ्युचर असत असेल काहीतरी. भाई साहब, चेक आउट दी क्लायमेट. मी इथे काही फिल्टर नाही मारलाय, काही एडिटिंग नाही, पूर्ण रॉ फुटेज आहे जे मी आता माझ्या नेकेड आईने बघतोय. पिंक आणि ऑरेंज पूर्ण शेड झालं सगळं. इथे दूध डोळे मिटुनी जात मांजरांची, मनी चोर त्याच्या कारे भीती चांदण्यांची. उजेडात होते पुण्य, अंधारांत पाप, ज्याचे त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. भाई थंडी एक्स्ट्रीम होत चालली आता. मला ग्लव्सच्या आतमध्ये पण वाचते ग्लव्सचं ठीक आहे वाचते का नॉर्मल आहे, ग्लव्समध्ये थंडी वाजते.
पण आतमध्ये पण वाचतात थर्मल लायनर टाकून सुद्धा. आणि ही कुठल्याच अँगलनी थंडी 18-19 वाली नाही आहे. हे भाई 12 ते 15 मध्ये आहे कन्फर्म. हा माझ्या बोलतो तर हेल्मेटमध्ये पण माझ्या वाफ येते. हे बघा हे डोक्यात जे घातले आता नवीन ट्रेंड आले भाई, हे शपथ सांगतोय मी. जा नवीन मार्केटमध्ये बघितलं ना, तिने एक आता कानात टाकले ते 30 की 40 रुपयाला ना, मॅक्सिमम 50 पकडा. 50ला मी मार्केटमध्ये बघितलं आमच्या ठाणा मार्केटला. आणि आता तीच सेम गोष्ट 200, 250, 300च्या खाली भेटत नाही. काय काय लोक आता 500ला पण ऑर्डर करतात ऑनलाईन. म्हणजे काय भाई ट्रेंड आला तर म्हणजे काही. येस वी आर एट पडगा टोल नका. नाहीच पण वाजले किती 6:58 म्हणजे 7 वाजले. आपण निघालेलो 6:30ला, अर्धा तासात. ठीक आहे थंडी होती म्हणून जरा आरामातच आलो मी, नाही पळवले. 70-80च्या वरती गेलोच नाही. 70-80 वर रेअर गेलो असेल. कंटिन्यू तर मी 40-50च्या आसपासच येतोय. कुठली आहे जी ZX आहे? नाही एवढा दूर का करतोय? क्या भाई लास्ट POC कभी किया था तूने? बघा फुल दूरला भाई, सायलेन्सर जळाला याचा पुरा. कुठला ग्रुप आहे हा? जर्सी नाही घातली कोणी? अच्छा घातली कर्नाटक काय तरी. वा वा सकाळ सांगित असेल. सही हा पहिलं निशान. तुम्हाला रूल माहिती असतील ना पालखीचा, तर वेगळं सांगायला नको. सेम आपले जे राईटचे रूल असतात तसेच. जो लीड करतोय पुढे कोणी जायचं नाही, टेल करतोय पाठीमध्ये राहायचं नाही. तसंच पहिला निशांच्या पुढे कोणी जायचं नाही, मागच्या निशांच्या पाठीमध्ये थांबायचं नाही आणि मध्ये पालखी चालते. नशीब माझं डोकं चालवलं मी, थर्मल लायनर कॅरी केलंय. मला घरी गरम झालं, मी काढलं खुर्चीवर टाकलं, मी बाहेर आलो शूज घालून. परत आतमध्ये गेलो, बोलो नको घेतो रिक्स नको, थंडी असली तर काय करणार. आणि ही थंडी आणि जरा नसतं माझ्याकडे विंटर लायनर, मी या थंडीत नाही चालवते भाई. मी थांबलो असतं साईडला अर्धा 1 तास तरी आरामात, जरा चिल केलं असतं आणि मग पुढे गेलो असतं. फॉग बघा राईटला दिसतोय. बोललो ना मी, फक्त मजाक नाही करत आहे, बट बेकार थंडी लागते. मला तर फॉग मधनं समजलं असेलच. ओके सो वेट इज ओव्हर. सनराईज झालेला आहे आणि इथेच आहे कुठेतरी मॅगडी. हो बंद आहे मॅगडी. व्हेरी गुड. कॉफी प्यायची मला भाई. मस्त कॉफी पिऊन कल्टी मारू. आणि ते बाबा सनराईज झालेला. आता इथून पुढे मला माहिती आहे आडगाव आता येईलच 5-10 मिनिटांनी. आडगावला थंडी बेकार असेल. ओके सो समोर सनराईज झालेला आहे. ढगांच्या वाटे बघतो जरा हाईट आहे. टोटल किलोमीटर बाकी आहे 72. आणि आपली कॉफी आणि पार्टी कुकी. कॉफी तर ॲक्च्युली आतमध्ये बसूनच पितो होतो मी मॅगडीमध्ये, बट बाहेर बाईकसोबत पियायला मजा वेगळी येईल. मग बाहेर बसून पिऊ मस्त थंडीमध्ये. तर मला आयडिया नाही या कॉफीमध्ये एवढं काय आहे, बट कडू लागते बाई. काही 170ला आहे. हो फॉर द बेस्ट. आता थंडी नाही वाजणार. वाजले आहेत परफेक्ट 8. वा 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 वा. समोरच मस्त सनराईज झालेला आहे. आता आपल्याला थंडीचं टेन्शन नाही. हो फुल बोलतोय तसंच हो. इथे लगभग आपला 1 तासाच्या वरती ब्रेक झाला माझा. फक्त कॉफी प्यायला थांबलेलो, बट बोललो नको थंडी जाऊ दे, 8 वाजून जाऊ दे. 8 नंतर आपण काय ते हिलचिल चालू करू. आणि 8-10 झालेत. आता आपण पुढे जाऊ. मगाशी मी तुम्हाला बोललो होतो जर आपण कसारा साईड चाललोच आहे तर बाबाचा धाबाला ब्रेकफास्ट करू, बट नंतर मी मॅपमध्ये चेक केलं तर आपल्याला कसारा साईड जायचंच नाही आहे. शहापूरलाच राईट आहे तो. नशीब माझं चांगलं की मी कॉफी प्यायला इथं थांबलो मॅगडी बघून. अदरवाईज ब्रेकफास्ट काय झालाच नसतं. डायरेक्ट कुठेतरी आतमध्ये थांबावं लागलं असं. नाही तर हायवेला आहे तोपर्यंत ठीक आहे, चांगले चांगले स्पॉट असतात ब्रेकफास्टला. बट एकदा आतमध्ये गाव साईड घुसलात ना तुम्हाला जास्त ब्रेकफास्टचे ऑप्शन नाही उरणार. मग तेच मिसळपाव, वडापाव, भजीपाव असं वरतीच तुम्हाला काम चालवावं लागेल.
एक बरं आहे, माझा DJIचा कॅमेरा पण मस्त चार्ज झाला फुल. घरापासून इथं तर लगभग 58 का काहीतरी उतरलेला, 58-55पर्यंत आलेली. बट परत आपण 90 करून घेतली. सो आता काय टेन्शन नाही माळशेज घाट पोहोचेपर्यंत तरी. माळशेज घाटला तिकडे ब्रेकफास्टला थांबू तर बघू. आता इथं ब्रेकफास्ट नाही केला आहे मी, तो कॉफी आणि ते फालतू जे बिस्किट काय दिलेलं, कुकीज मी बिलकुल नाही खाल्ली. कारण कुकी मी 2-3 बाईट खाल्ली आणि मला उलटीसारखं यायला लागलं, परत तशीच ठेवली, फक्त कॉफी करून कल्टी मारते. ओके, हा ब्रिज खालून जायचा आहे, ब्रिज नाही घ्यायचा आहे. कारण की मला खरंच आयडिया नाही आपण कुठून चाललो आज. कारण की दरवेळेस आपण जातो माळशेजला तर ग्रुप असतो माझ्यासोबत आणि आम्ही कल्याणवरूनच जातो. मॅप तर हाच रूट सजेस्ट करतो, फास्टेस्ट आहे म्हणून. बट ह्या रूटवरून कधी आलो नाही मी. सो फर्स्ट टाईम आपलं येणं होतं आणि हा राईड घ्यायला सांगतोय. ओ माय गॉड, एवढा मोठा राईड घेतोय. ट्रॅव्हल्सवाले पण तिथेच चालला आहे सगळ्यांना घेऊन. होय होय होय, चावलं. उन्हाचे किरणं पडली डोळ्यात डायरेक्ट. आता सनवायझर खाली करू दे. आता फुटेज जरा फार खराब देईल कारण की समोर आहेत ना सूर्य होता. बट ठीक आहे, थोडं ॲडजस्ट करून चाला. काल एकाने मला सांगितलेलं की रोड स्टार्टिंगला थोडेफार बेकार आहेत. सो होपफुली हाच तो पॅच आहे बेकार रोडचा आणि पुढे जरा चांगले रोड भेटतील. आपली EDV असल्यामुळे आपल्याला काही फरक नाही पडत त्या बेकार रोडचा. कुठली नदी आहे आय डोंट नो, बट वाव. ह्या पाण्यात ह्या थंडीमध्ये ह्या पाण्यात पोहाल का तुम्ही? जर तुम्हाला मी 1000 रुपये दिले तर. मला 10,000 द्या तरी पण मी नाही उतरत त्या पाण्यात. बस आता काय लगभग सरळ सरळच आहे. मॅपमध्ये पण बघू शकता तुम्ही 30 ते 40 किलोमीटर स्ट्रेट रस्ता आहे एकदम. जास्त घाट तर नाही आहे, घाट आल्यावर अपडेट देतो. चलो, आता मस्त रोड लागलेत. जसं की मला खबर भेटलेली स्टार्टिंगचे फक्त 7 ते 8 किलोमीटर खराब आहे, त्यानंतर रोड चांगला आहे. सो येस, आज ॲक्च्युली ह्या रोडवरती मला बाईक्स दिसल्या पाहिजे होत्या. म्हणजे माळशेज घाट तर कॉमन आहे, भरपूर जण माळशेज घाट जातात सॅटर्डे संडे राईडला इकडे. आज तुम्हाला ब्लॉगमध्ये इवन मला पण जास्त बाईक्स का दिसत नाहीत माहिती आहे का? मागे रिझन काय आहे? आज आहे IBW, म्हणजे IBW 19 चालू आहे. 19, 20, 21 3 दिवस आहे. सो ऑलमोस्ट 80% रायडर्स सगळे 80% बायकर्स सगळे IBWला गेले. इवन माझा पण प्लॅन होता, बट मला सॅटर्डे सुट्टी नव्हती. सॅटर्डे तर सुट्टी असती तर मी पण IBWला प्लॅन केला असता. म्हणजे फ्रायडे निघून सॅटर्डे संडे 2 दिवस मस्त इकडे एक्सप्लोर करायला भेटलं असतं. आणि त्यातलं तर आता IBW तर आपल्या जवळच आले, म्हणजे पंचगणीलाच महाबळेश्वरला. किती जास्तीत जास्त हार्डली 250 किलोमीटर आहे माझ्या घरापासून. बट तरी मी गेलो नाही. ॲक्च्युली IBW म्हटलं तर सगळ्यांना माहिती आहे हा इव्हेंट असतो गोव्याला. तर मी बोललो गोव्याला कुठे एवढे दिवस सुट्टी भेटणार आहे आपल्याला. गोव्याला जायचं म्हणजे नाही ना म्हणतात तुम्हाला 4 दिवस सुट्टी पाहिजे. 1 दिवस जायला, 1 दिवस यायला, 2 दिवस ट्रॅव्हलिंग जाते आणि 2 दिवस तिकडे फिरायला. म्हणून मी त्याचे डेट जेव्हा डिक्लेअर झालेले ना 19, 20, 21, म्हणून मी सुट्टा टाकला नव्हता. पुढच्या वर्षी होपफुली ग्रुपसोबत जाईल मी. आणि आमच्या येस ग्रुपमधले भरपूर जण गेलेत. प्रथमेश आहे, सचिन आहेत, भरपूर जण गेलेत राईडला. ओके, सो इकडनं घ्यायचं आहे लेफ्ट आपल्याला. आणि सरळ कुठे जातोय? आय डोंट नो कुठून जातोय. सरळच गेलो असतं ना, इथून का चाललो आपण? मॅप सांगतोय म्हणून ठीक आहे. फक्त 50 किलोमीटर बाकी आहेत. मग अशी तर वॉशरूमला जाऊन बट स्टील तिथे थंडी असल्यामुळे सारखे होते. बाकी पाठी आपला छावा आणि हा पूर्ण रिकामी रोड आहे. ओके, सो मोर 50 किलोमीटर्स टू गो. 1.5 तासाचा रस्ता दाखवते अजून. बट येस, आता चालू झाले आहेत आपले फेवरेट घाट्स. आता जरा मजा घेऊ घाटांमध्ये. जास्त तर नाही, बट येस लिमिटेड. एवढा टाईमपास करत चाललो ना मी, विचारू नका. म्हणजे 9 वाजले इथेच. रिचिंग टाईम माझा 9:30 होता. इथेच मला 9 वाजले. अजून 50 किलोमीटर बाकी. फुल फुरसतमध्ये शूट करत करत फोटो काढत बघ चालले. हे सगळे फोटो तुम्हाला एक तर ब्लॉगच्या एंडिंगला तरी बघायला भेटेल, अदरवाईज इंस्टाग्रामवर बघायला भेटेल. इंस्टाग्राम फॉलो केलं नसेल तर नक्की इंस्टाग्राम फॉलो करा. हा माझा इंस्टा आयडी आहे. प्रत्येक ब्लॉगमध्ये बोलतो काय ना, इंस्टावरती तुम्हाला जास्त मीठ मसाला भेटणार, तुम्ही ब्लॉगमध्ये जास्त बघायला भेटत नाही. इंस्टा कसं घरातून निघाल्यापासून डेस्टिनेशनवर पोहोचेपर्यंत जेवढी काही स्टोरी असतात तेवढ्या इंस्टावर अपडेट असतात आपल्या. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये इरिटेट होत असेल कारण की प्रॉपर सूर्यदेवता आपल्या कॅमेऱ्याच्या समोरच आहेत. बट मला केवढं बरं वाटतं तुम्हाला सांगू शकत नाही मी. त्या थंडीतून आता हे जे ऊन लागते ना मला चालेल. बाकी मला छावा थोडाफार आजारी आहे कारण की त्याची चेन्स पॉकेट आहे तर ऑलमोस्ट गेलाच जमा आहे. मला नवीन चेन्स पॉकेट टाकायचं आहे. मी विचार करतो रोलनचं टाकतो डायरेक्ट.
आणि ते बघा ना आपल्या सह्याद्रीच्या रांगा बघा. वाव, डायरेक्ट 5G नेटवर्कवरून 2G नेटवर्कवर आलो आता आपण. ओके, या रोडचं नाव आहे टेंभुर्ली रोड. टेंभुर्ली गावात आहोत आता आपण. डॉगेश ह्या डोंगर रंगा बोलवतो मग तुझं काय दिसतंय त्या एक नंबर. एवढं डीपली आपलं डीजेने कॅप्चर केलं नसतं म्हणून स्पेशली थांबलोय मी कॅमेऱ्यातून शूट करायला. सूर्यदेवता आलेत, खूप मोठी गोष्ट आहे बाबा. थंडीने बँड वाजून टाकली. अजून पुढे थोडं गेलो ना इथून तर बघा तो पण व्ह्यू पुन्हा क्लिअर होऊन जाईल. तिकडचा दिसतं तिकडे, मस्त मस्त. वा वा वा, मॅप बघताय किती मस्त रोडवर चाललो होतो आपण. इथून दिसतोय घाट, डायरेक्ट लेफ्ट डायरेक्ट राईट, हे सगळे घाट. सह्याद्रीची रांग बघून एकच गाणं डोक्यात येतं. भीतीनं आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा, आसमानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा. टाणाणा सह्याद्रीचा सिंह गरजतो, सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा. तर मला असं आहे ना, भरपूर जणांना बीच साईड जायला आवडतं, भरपूर जणांना महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळे स्पॉट एक्सप्लोर करायला आवडतात. पण मला जर विचार ना, मला पर्सनली मला डोंगर लाईनमध्येच फिरायला आवडतं. म्हणजे कोकण साईड बोला किंवा माळशेज घाटचे बोला, तामिनी घाट बोला, घाट साईड कुठं जायचं असेल ना तर मी 90% तर मी इन असतो, बाकीचे मी पुढे मागे विचार करत नाही. भाई चला. आणि हा जो आता गुगल मॅप घेऊन चाललाय ना मला, प्रत्येक म्हणजे प्रॉपर गावागावातून घेऊन चाललाय, हायवेवरून नाही घेऊन चाललं. मी भरपूर आले माळशेजला, 2-3 वेळा आले, पण ह्या रोडवरून कधी नाही आले. मी फर्स्ट टाइम येते का त्या गुगल मॅपमुळे. बट वरती टाईप आहे हा जो रोड करते मी. सगळ्या गावागावातून म्हणजे 10 मिनटं घाट लागतात, 5 मिनटं गावं लागतं, 10 मिनटं घाट लागतं, 5 मिनटं गावं लागतं. म्हणजे गावागावातून पण जाता तुम्ही तेव्हा तेवढा पण एक्सपिरियन्स येतो. हे तरी जरा अपडेट वाटते गाव. मागे जे 2-3 गावं गेली तिकडे तर प्रॉपर असं लांबून मी बघितलं, जवळ तर नाही, बट चूलबिल होती, चांबा दगडांची घरं होती. मजा आली बघा शाळा गावची. गुगल मॅप कधी कधी फिरून नेतोस तू नको त्या रस्त्यांवरून, बट ते रस्ते असे काहीतरी चांगली व्ह्यू दाखवतात ना तर ठीक आहे, ॲडजस्ट करू शकतो मी. आता जाताना आपण बदलापूरवाला रोडने जाऊ, कल्याण बदलापूरवरून तडमडत तडमडत. हा जरासा रॉंग कट आहे जिकडनं आता आपण हे जातो येतो माळशेजला. अजूनसुद्धा माळशेजला नाही पोचलं, 9:40 झालेत आणि टोटल किलोमीटर आहेत 25. अजून 50 मिनटं दाखवते. जर पळवली तर मी अर्धा तासात पण पोचेल, पण मला पळवायची नाही, मला सगळं एन्जॉय करत करत जायचं आजचा पूर. हे ऐरणीच्या देवा तुला किनकी दिनकी वाहू दे, आभाळगत माया तुझी आमावरी राहू दे. ओय 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 डिस्के. मला ना 5 ते 6 जणांचे इन्स्टावर DM आलेत. त्यांनी ऑफकोर्स माझे जुने व्हिडिओ आणि आता व्हिडिओ कम्पेअर करूनच त्या लोकांनी नंतर मला मेसेज केला असेल की तुझा कॉन्फिडन्स कसा बूस्ट झाला, तू बोलायला शिकला कॉन्फिडन्सली एवढा. फोटोग्राफी, एडिटिंग, व्हिडिओग्राफी, सिनेमॅटिक शूट, स्टोरी टेलिंग, सगळ्यांचं एकच सिम्पल आन्सर आहे, स्वतःवर विश्वास ठेवा बस. दुनिया काय बोलते हे जर ऐकत राहाल ना, आणि मी पण त्या टायमाला जे ऐकत राहिलो असतो की 4 जण काय बोलतात, तर मी आता इथं नसतो भाई. टू बी फ्रँकली ते जे 4 लोक आहेत ना जे बोलणार आहे तुम्हाला भाई, ते फक्त तात्पुरते असतात. वा मस्त जंगलातून चाललं बघा रस्ता पूर्ण. अरे मी नाईट विजन बंद नाही केलं. ओके आता बघा तसं जरा वाईट आलं ना. हे सुकली पूर्ण, नाही सुकली नाही, पाणी व ग्रीन ग्रीन आहे. पुढे एक शार्प टर्न आहे, लगेच लेफ्टला इथूनच. हा नाही अजून पुढे गेला बघा, दिसतंय कुचूक डायरेक्ट त्या साईडला. ते बघा रस्त्यात गाड्या थांबल्यात. एवढा शार्प टर्न कसा काय इकडे. चलो लेट्स गो. तू करू शकतोस.
इझी एकदम. घाण भरवली रस्त्याची. जा भाई जा. तुझ्यापेक्षा मी डेंजर झोनमध्ये. आपला हत्ती लगेच वळायला मागत नाही. होता तसं इझी डन, बट माती होती पूर्ण रस्त्यावरती. दगडी होती मोठमोठ्या. माती ठीक होती पण दगडांमुळे. ओ हो, इथे काय चेक ना काय अम्म चेक ना का. व्हॉट्सअप 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 टाकू का. नको 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 नको. बघितलं कसा टायर स्किट होते मोठमोठ्या दगडावर. मी बोलतो ना माती एक वेळ चालते, बट ते असे जाडे दगडी असतात ना त्यावर ग्रीप नाही भेटत भाई. डायरेक्ट टायर नाचायला लागतो. थाई 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 थाई. ब्रेकफास्ट मी अजूनसुद्धा केला नाही, फक्त सकाळपासून कॉफीवरती आहे भाई. एक रस्ता आधी क्लिअर बनवून नंतर मग दुसऱ्या साईडला जायचं ना. हे काय भाई, येताना वाट लागणार ते बघा राईडला, कारण की रस्ताच नाही येतो, फक्त दगडी टाकून सोडून दिली. ओ भाई साहेब, नाही तुला पाडायचं नाही आहे. पाय पण खाली टेकू नको, कॉन्फिडन्स लूज होईल. पाय वरतीच ठेव. होय लाल परी काल धूर उडवत चाललेस. आज सेम रोड आहे वाटतं पूर्ण कंटिन्यू, म्हणून अर्धा तास दाखवते. कारण की उरले तर आहेत. अच्छा, 12 किलोमीटर आहेत. 12 किलोमीटरला अर्धा तास जाऊ का खालूनच. ह्या रोडपेक्षा त्या रोडवर ग्रिप चांगली भेटेल मला. चला जाऊ. बेटर. भाई लालपरी येते, जाऊ दे. जा जा भाई तू जा. काय केलं काय पण या लोकांनी. एवढा खराब रस्ता. एकतरी पॅच बनवून ठेवायचा ॲटलिस्ट. 1 किलोमीटर ठीक आहे, 2 किलोमीटर ठीक आहे. कंटिन्यू असंच रोड आहे वाटतं 10 किलोमीटर. या भाई या तुम्ही या. मी थांबतो. बघताय माळशेज घाटची रोडची अवस्था. ॲटलिस्ट मेपर्यंत तरी रिस्क घेऊ नका इकडे यायची, कारण की मजबूत कन्स्ट्रक्शन चालू आहे रोडवर. मजबूत नाही तुम्हाला चांगला रोड भेटणार आहे. बेकार रे. वर्स्ट कंडिशन आहे रोडची. आणि असं नाही 1-2 किलोमीटर फक्त. मागचे मला असं वाटते 9-1 किलोमीटर झाले मी. 20 किलोमीटर असताना हा रोड लागलेला. आता 11 किलोमीटर आहे. म्हणजे 9 किलोमीटर कंटिन्यू मी अशाच रोडवर चालवते. अरे बाबा 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 बाबा. झाला की नाही टायर स्किट. स्पीडमध्ये असतो तर घुसलो असतो. साईड स्टँड लगा. करो साइड स्टैंड करो नीचे. लगा नहीं ना आपको. लगाने की कोशिश कर रही. ओके ये हो गया. नहीं बहुत खराब है रोड. लाइक 10-1 किलोमीटर तो वर्स्ट रोड है. 10-1 किलोमीटर तो वर्स्ट रोड है पूरा. 10 किलोमीटर. हाँ, उसके बाद अच्छे. कहाँ जा रहे आप. वापी. ओके. एक्चुअली तो मुझे गुड़गांव जाना है दिल्ली. ओके. लेकिन आज वापी का सफर है. दिल्ली की गाड़ी है ना. हाँ जी, मैं दिल्ली से अभी पुणे गई थी, पंचकर्णी गई थी. IBW. चलो राइट सेफ. साईड स्टँड लावायला गेली का माहीत नाही काय, पण बोलते ती मी जरा स्लोप होती ना, तर ती गाडी त्याचीच एक साईडला गेली आणि पडली ती. भारी मुली डेअरिंग करतात यार. कुठून आलेली माहिती आहे का. दिल्लीवरून आलेली ती. कुठे पंचगणीला IBWला. आणि ह्या रोडवरनं कसं आली काय माहीत. महाबळेश्वरनं सरळ निघून जायचं तर. आणि तिला आता परत गुडगावला जायचं आहे. आज ओल्ड तिथं वापीमध्ये, वापीवरून गुडगाव जाणार होती. आई मस्त डेअरिंग करतात पोरी पण आजकाल. सोलो आहे आणि असं पण नाही ग्रुपसोबत आहे कुठला ती. तिने पण हेच विचार केला महाराष्ट्रामध्ये आलं तर माळशेज घाट फिरणंच जाते ना. जसं की आता आपण चालले माळशेज घाटला. मी आधी कॅमेरा चालू नाही केला, आधी धावत गेलो आणि तिला उचलला पहिले, त्यानंतर कॅमेरा चालू केला. 5 किलोमीटर आहे फक्त माळशेज रोड. आणि आता मजा चालू होणार आहे. वा 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 वा. मला घाटांपेक्षा ना मॅपमध्ये बघायला मजा येते, कारण की मॅप बघा ना काय मस्त दिसतात. हे बघा, लीन जास्त मारायची नाही आहे बाळा तुला. लिमिटेड लीन मार, घाटांची मजा घे आणि निघून जा. बट नाही, दुसरा रस्ता नाही आहे. मला एवढं तर क्लिक झालं आता की ह्या रोडवरनं आपण जर ह्या रोडनं रिटर्न जायचं आहे, सो ते गांडोळ रस्ता आपल्याला करावाच लागणार आहे.
काही दुसरं ऑप्शन नाही. ओ येस, ओ येस. दगडी का फांडले आहेत रोडवरती. जलने वालों की दुआ. येस, करेक्ट लिहिलंय, जलने वालों की दुआ. नशीब हे रोड चांगले आहेत. म्हणजे ह्या रोडची पण बँड नाही वाजवले अजूनपर्यंत तर गव्हर्नमेंटनी. हाय हाय हाय, कायच मजा येते या रोडवर. वेलकम टू माळशेज घाट. हिअर वी आर. माकडांसोबत स्वागत झालेलं आहे आपलं. इथून आता मोस्टली तरी ना सगळे रिटर्न येतानाचेच दिसणार आहेत IBW मधून. बघा हा पूर्ण घाट आहे. भले मी 50 वर आहे तरी पण असं तुम्हाला वाटत असेल आवाजावरून की मी 80-90 चालवतो. विंडला असत तेवढं इकडे. आय नो हा घाट ना पावसात बघायला जेवढी मजा आहे तेवढी आता नाही येणार. बट येऊ ना पावसाळ्यात परत, आता बघून घ्या. आणि ते वरती जर ऑब्झर्व करत असाल ना, ते जे नेट्स बांधलेत ना तिकडे, तिथे सगळं लँडस्लाईडचा एरिया आहे. तिकडनं मजबूत मोठे मोठे दगड खाली पडतात. त्याच ते सगळं बांधून ठेवलं. बट येस, बऱ्याच वर्षांनी माळशेज घाटचं दर्शन होतंय. वा वा. इथे एक मंदिर आहे राईटला. हे बघा, हेच हनुमानाचं मंदिर. हे बघा, ही ती फेमस टनल. इकडनं सगळे सुपर बाईकवाले घा 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 करून निघून जातात. ओके, मॅप संपला आहे माझा. नाही बघा, हवा बघते बघा. एक नंबर दिसते ना. मी मगापासून ते विचार करतोय त्याचं काय सीन आहे. नाईस मॅगी विथ दिस व्ह्यू. ओके, सो ब्रेकफास्ट डन. आज ब्रेकफास्टला ना मेंदूवडा, ना डोसा, ना मिसळ. आज स्पेशली आपण डोंगरावरती येऊन मॅगी खाल्ली. मॅगी मी सहसा घरी पण खात नाही, कुठेच खात नाही, पण या साईडला कसं बनते थोडीफार मॅगी. अँड येस, पीसफुल वातावरण इकडे, मजा येते, फुल शांतता. आणि स्पेशली तर आज असं सीन आहे ना की कोण आहेच नाही इकडे. मेन म्हणजे फक्त मीच एकटा येणार का भटकतो इकडे तिकडे शूट करतोय. सो सेम रूट मला आता परत दाखवते तोच. त्या खराब रस्त्यावरच जायचं मला 5 ते 10 किलोमीटरच्या. नंतर पुढे परत घाट चालू होईल. देन तिकडनं बदलापूरला लेप मारून सरळ सुसाट. एवढा मोठा दगड आहे आणि त्याच्यावरती बघा खेडे कांडी केलीच आहे लोकांनी. अबुराज, लव, रुबी, हेमंत, लव, नागेश, प्रभात, एडी. इथे काय खाली व्हेरी गुड आहे. क्रिएटिव्ह लोक आहेत. एवढं वर चढून काय काय क्रिएटिव्हिटी करतात ते सोडा. पीस माय पीस. थोडं पुढे अजून जाऊन तिकडे जरी गँग आहे तिकडे चालू आहे, तिकडे त्यांचं शूट चालू आहे. सो आपली रिटर्न जर्नी आपण स्टार्ट केलेली आहे परफेक्ट 11:30, 11:30ला. विचार केलेला 10-10:30पर्यंत आपण निघू इथून. बट आलो इथं जरा चिल करू. सगळ्याच गोष्टी घाईघाईत नको. भरपूर म्हणजे नाही ना म्हणतात ना 1.5 तासापेक्षा जास्त वेळ आपण इथे स्पेंड केला आणि टाईम कधी निघून गेला समजलंच नाही एवढा फाटफाट. बाकी तर मला एकच प्रॉब्लेम आहे, ते म्हणजे माझी DJIची बॅटरी. ऑफकोर्स आता आपण तुम्ही बघितलं कुठे मॅगी खाल्ली तिकडे तर आता ती इलेक्ट्रिसिटी नव्हती. तसं मला DJI चार्ज करायला भेटला नाही चान्स. आणि पॉवर बँक पण मी आणली नाही कारण तो भिकारी डेव्हिल घेऊन गेला आहे. ठीक आहे, आता जेवढी चालेल तेवढी ठीक आहे. हा माळशेज घाट उतरू, त्यानंतर पुढे गेला व्लॉग एंड करून टाकतो. हा टन बघा काय मस्त आहे. हे बघा इथे राईट साईडला आपण आता मॅगी खाल्लेली मगाशी. अँड चलो बरोबर घाटात. आपली गाडी नाही एवढे आवाज करत. सुपर बाईक असं तर मजा आली असती.
बाकी आता हा ब्लॉग मला आयडिया नाही किती मिनिटाचा बनला असेल, 20 मिनटं पण असेल, 20 मिनटाच्या वरती तर हमखास बनवणार मी हा. बाकी आजची संडे ब्रेकफास्ट राईड तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट डाऊन करून सांगा. ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. दॅट्स इट फॉर द डे. भेटू आता नेक्स्ट राईडच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिल देन टेक केअर, बाय बाय, राईड सेफ अँड ऑलवेज मूव्ह ऑन. आयुष्य दिले वाया घालवू नका, काही न करण्यापेक्षा काहीतरी करा. चलो पीस आउट. मी आता घाटांची मजा घेतो आणि मस्त सुसाट निघून जातो घरी.